आता हे स्पष्ट झालं श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 मध्ये की मंत्र नंबर 13 मध्ये याने स्पष्ट केले की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुसरण यह प्रयति तजंदेहम स यति परमाम गतिम। मा ब्रह्म मज ब्रह्मच हे आहे एक एकाक्षर, ओनली वन मंत्र ओम आहे। मा ब्रह्म म्हणजे मज ब्रह्मच। ओम इति एकाक्षरम केवळ हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स। आणि व्याहरण म्हणजे उच्चार करून स्मरण करीत या प्रयती तजंदेहम स याती परमाम गतिम। इथून सुरुवात केली अनुवादाची। जो पुरुष ओम या एक अक्षर रूपी ब्रह्मचं उच्चारण करीत मज निर्गुण ब्रह्मचं स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीस प्राप्त होतो। कोणत्या परमगतीस? ही कन्सेप्ट क्लिअर केली श्री देवीजींनी की ओम नामाचा जप करा, ब्रह्मचा उद्देश ठेवा आणि कुठं जाऊन पोचाल? ब्रह्मला मिळवाल। कुठे राहतो? ब्रह्मलोकात। 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीमध्ये स्पष्ट केलंय की ब्रह्मलोकपर्यंत सर्व पुनरावृत्तीमध्ये सर्व लोक तिथे गेलेले प्राणीही जन्ममृत्यूत येतात। आता तुम्हाला दाखवतो गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5, 6, 7, 8, 9, 10। 5 आणि 7 मध्ये तर गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतोय। 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात इतकं म्हटलंय, जा आसा ता बासा होई मन करम वचन सुमरियो सोई। ज्यात आशा बाळगून तू जप करत राहशील आजीवन, शेवटी त्यालाच प्राप्त होशील। आता बघा अध्याय नंबर 8चा आता श्लोक नंबर आपण 5 वाचूया। आता आपण हेही वाचले होते, आता थोडीशी परत आठवण करून देतो, विसरला असाल। 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं किम तत् ब्रह्म। आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तत् ब्रह्म ला तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मात संपूर्ण कर्मांना जाणतात। तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, तो पुरुष तत् ब्रह्मला आणि अर्थात त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्माला कर्मांना जाणतात। इथे अर्जुनाने विचारलं होतं 8व्या अध्यायात प्रथम मंत्रात किम तत् ब्रह्म। या गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात 8व्या अध्यायाच्या या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं, ते परमाक्षर ब्रह्म आहे। आता आपण 8व्या अध्यायाच्या या 5व्या श्लोकात म्हणतो, जो पुरुष अंतकारातही माझं स्मरण करीत शरीर त्याग करून जातो, तो मद्भावम म्हणजे माझ्या भावरूपास प्राप्त होतो, माझ्यात भावित राहतो, असा याचा अर्थ आहे। हे चुकीचं लिहिलं यांनी। यात काही संशय नाही। आणि 6व्यात हे सांगितलंय की हा नियम आहे, यम म्हणजे हा नियम आहे। हे बघा आता आपण 6वा वाचतोय। कुंती पुत्र मनुष्य अंतकारी ज्याही भावास स्मरण करत शरीराचा त्याग करतो, त्यालाच प्राप्त होतो, सदा त्याच भावानं भावित राहतो। तद्भाव भावितः तद्भाव भावितः। हे काय सांगितलंय की जो अंतसमयी तीच ज्याची आस्था असेल तिलाच प्राप्त होईल। आणि इथे 7व्यात म्हटलंय की यासाठी सर्व प्रकारे सर्व समयी माझं स्मरण कर, अनुस्मर माझं स्मरण कर आणि युद्धही कर। माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धीयुक्त होऊन तू निस्संदेह मलाच प्राप्त होशील। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.